कल्याण में वलीबीर रोड क्षेत्र में केवल 670 रुपए के बिजली बिल के कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ने घर की बिजली आपूर्ति काट दी। बिल भरने के बावजूद पिछले 24 घंटे से बिजली नहीं जुड़ी। इससे 80 वर्षीय वृद्धा और उनके मानसिक रूप से असमर्थ पुत्र अंधेरे में रहने को मजबूर है। यह स्थिति महावितरण के कामकाज पर सवाल खड़ा करती है और नागरिकों ने संबंधित अधिकारियों पर कार्रवाई की मांग की है। माझं नाव इसू मेमने। माझ्या आईच्या घरी 2 दिवस झाले लाईट नाही। तुम्ही इथे येऊन बघितला मीटर मध्ये लाईट आहे, पण एमईसीबी मध्ये गेलो वल्लीपीरला, तिथे बोललो साहेब लाईट नाही घरची, असं झालं। बोलले तुमची तेजश्री वरून नवीन मीटर आहे ना, ते तिथून बंद केलाय, बिल तुमचा भरायचा आहे। तुम्ही 2 दिवस अगोदर हे बिल भरलाय, बिल भरून क्लिअर झालाय। ते बोले अर्धा तास मध्ये लाईट येणार, तर अर्धा तासामध्ये लाईट आली नाही। मग परत मी गेलो वल्लीपीरला एमईसीबी ऑफिसला गेलो, तिथं सांगितलं साहेब लाईट नाही चालू झाली, 10 मिनिटात येतो। असा करून पूर्ण दिवस गेला। माझी आई अंधेऱ्यामध्ये आहे, भाव अपंग आहे, पागल आहे, आईची वय 80 वर्ष आहे। पण त्याला सांगितलं मी, आता पण सकाळपासून माझे 12 से 13 चक्रे झाले, साहेब येतो साहेब येतो साहेब येतो, करतो। एक खोटा आश्वासन देतो। आई माझी बघा अंधेऱ्यामध्ये बसलेली, आज उपासचा पवित्र महिना चालू आहे, आतापर्यंत जेवण नाही केलं, अंधेऱ्यामध्ये पूर्ण अंधेर आहे। तर आता काय बोलायचं बोलाय ना। आमची मागणी काय, बिल भरून पण लाईट चालू काय नाही करत आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यांना तेच मी बोललो, विचारतो ते एकावर ढकलतात। ते लोक बोलतात मी साहेबांना सांगितलंय, साहेब बोलते 10 मिनिटात माणसं पाठवा। आज 2 दिवस झाले, आतापर्यंत 10 मिनिटं आले नाही।